हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। खूप दिवसापासून एक कमेंट येत होती फाउंडेशन कोर्स म्हणजे काय, तुमच्या मुलांना तुम्ही फाउंडेशन कधी लावलं वगैरे। तर फायनली आम्ही आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय माझ्या बाजूला माझे मिस्टर बसलेले आहेत। तर ते प्राध्यापक आहेत ज्युनियर कॉलेजला आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे फाउंडेशन कोर्स बद्दल माहिती देऊ शकतील, म्हणून हा व्हिडिओ इतके दिवस पेंडिंग होता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी ज्या कोणी नवीन असतील, ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला आता माझ्या मिस्टरांशी तुम्हाला ओळख करून देते आणि बाकीचं सगळं डिटेल्स जे आहेत ते माझे मिस्टर तुम्हाला सांगतील। नमस्कार, मी प्राध्यापक संबित देशमुख। आज आपण फाउंडेशन क्लासेस का आवश्यक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। एक खूप सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला एक मजबूत आणि उंच इमारत बांधायची असेल तर त्या हिशोबाने आपल्याला मजबूत पाया घ्यावा लागतो। तसंच आपल्याला भविष्यामध्ये जर नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या असतील तर आपल्याला मुलांचा पाया पक्का करणे खूप गरजेचे आहे, ज्याच्यासाठी की फाउंडेशन क्लासेसची आवश्यकता असते। मग आता कोणत्या विद्यार्थ्यांनी फाउंडेशन क्लासेस लावावेत की ज्यांचा एम मोठ्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स द्यायच्या आहेत। जसे की 12th नंतर बऱ्याचशा मुलांचे एम असते की मला नीट क्रॅक करायची आहे, मला IIT क्रॅक करायची आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचं NDA, या अशा काही नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत की ज्या विद्यार्थी 12वी नंतर देतात। आता एक उदाहरण सिंपल एक्झाम्पल देतो की फाउंडेशन क्लासेस हे जनरली 7th 8th पासून विद्यार्थी लावतात। आता आमच्या शहरामध्ये बरेचसे मोठमोठाले ब्रँड्स आहेत की ज्यांचे फाउंडेशन क्लासेस हे 7th स्टँडर्ड पासून सुरू होतात। आता खूप मुलांचं म्हणणं असतं की मला IIT द्यायची आहे, किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असतं की मला नीट थ्रू MBBS ला ऍडमिशन मिळालं पाहिजे। आता जो विद्यार्थी 7वी पासून तयारी करतो, 7वीला फाउंडेशन क्लासेस लावतो, 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे त्याला 6 वर्ष कालावधी मिळतो आपला गोल अचीव्ह करण्यासाठी। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोल IIT किंवा नीट असतो, पण बरेचसे विद्यार्थी सुरुवात कधी करतात 11वीला गेल्यानंतर। आता जो विद्यार्थी 7वी म्हणजे 6 वर्ष आधीपासून तयारी करतो तो डेफिनेटली 11वी 12वीला जे तयारी करतात त्यांना त्यांच्या कंपॅरिझन मध्ये याची तयारी खूप चांगली झालेली असते, कारण यांनी 7वी पासूनच फाउंडेशन क्लासेस लावलेले असतात। मग 6 वर्ष जो विद्यार्थी परिश्रम घेतोय तो अर्थातच 11वी 12वी 2 वर्षात परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्याला मागे टाकण्याची शक्यता जास्त असते। मग होतं काय की आपण 11वी 12वीला तयारी सुरू करतो तर बरेचदा आपला अनुभव असा असतो की आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये की त्याला मार्क्स तर मिळाले पण MBBS ला ऍडमिशन मिळवण्यासाठी 10 मार्क कमी पडले। मग त्याला काय करावं लागतं, 1 वर्ष रिपीट करतो तो, किंवा IIT बरेचसे विद्यार्थी क्रॅक करतात पण पाहिजे ते कॉलेज मिळत नाही। एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे ते कॉलेज मिळतं IITचं, पण पाहिजे ती ब्रांच मिळत नाही, म्हणून मग परत तो 1 वर्ष IIT रिपीट करतो। मग हे सगळे वाईट अनुभव जर येऊ द्यायचे नसतील आणि त्या विद्यार्थ्यांचा एम पण मोठा असेल, मी फक्त त्याच विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांचा एम मोठा आहे। बरेचसे पालक 7वी पासून फाउंडेशन लावतात, पण असेही अनुभव आहेत की त्याचा अकॅडमिकच 7चं खूप कच्चं आहे आणि तो फाउंडेशनला जातोय। मग तिथे ते खूप हाय डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात, तर मग याला ते पेलवत नाही। म्हणून ज्याच्यात पोटेन्शियल आहे, ज्याच्यात तो स्पार्क आहे, त्याला नक्कीच तुम्ही फाउंडेशन क्लासेस लावा। कोणावरही हे क्लासेस लादू नयेत। किंवा तुम्हाला जर ट्रायल घ्यायची असेल तर ओके, 7th स्टँडर्ड 1 वर्ष त्याला करू द्या, नसेल त्याला तिथे सूट होत तर ओके, खूप ब्रांचेस आहेत ज्याला त्याला आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये करिअर करण्याची संधी आहेच। पण ज्या विद्यार्थ्यांना जो म्हणतोय की मला डॉक्टरच व्हायचंय किंवा मला IIT मध्येच इंजिनिअरिंग करायची, अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच फाउंडेशन क्लासेस लावले तर त्याचा फायदा होतो। आता या क्लासेसमध्ये होतं काय, शिकवलं काय जातं। आता 7वीच्या विद्यार्थ्याला 7वीचा अभ्यासक्रम तर असतोच, पण जो चॅप्टर 7th मध्ये आहे त्याचा पुढचा पार्ट 8th 9th मध्ये आहे किंवा 10th मध्ये पर्यंत आहे, तर फाउंडेशन क्लासेसमध्ये तो पण पार्ट त्यांना इंट्रोड्यूस केला जातो। आणि या मुलांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ते ग्रास्प करू शकतात। ज्यांना IITची एक्झाम द्यायची आहे त्यांना तर ते ग्रास्प व्हायलाच पाहिजे। त्या हाय डिफिकल्टी लेवलला त्यांनी 10th पर्यंतच्या 7th मध्येच 10th पर्यंतचा अभ्यासक्रम ते ग्रास्प करू शकतात। तसं जर होत असेल तरच तो IIT क्रॅक करू शकतो, कारण ती व्हेरी हाय डिफिकल्टी लेवलची एक्झाम आहे।
मग अभ्यासक्रम तर सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एकच आहे. नीटलाही तोच आहे, IIT-लाही तोच आहे. पण तुम्ही जर बुक्स बघितले तर नीटचे फिजिक्सचं टेक्स्टबुक आणि IIT-चं फिजिक्सचं टेक्स्टबुक यात खूप डिफरंट आहे. नीटलाही तोच अभ्यासक्रम, JEE-लाही तोच अभ्यासक्रम, पण JEE-ची काठिण्य पातळी नीटपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून मग अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लहानपणापासून 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड पासून यांना व्हेरी हाय डिफिकल्टी लेवल चे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि त्यामुळे त्यांना 11th-12th मध्ये फक्त प्रॅक्टिस करायची आणि त्यांचं फाउंडेशन इतकं स्ट्रॉंग असते की फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आणि त्याच्यावर व्हेरी हाय डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, एवढीच प्रॅक्टिस करायची असते. म्हणून फाउंडेशन क्लासेसचा यांना डेफिनेटली फायदा होतो. आता विद्यार्थ्यांनी पहिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी नॅशनल लेवलची आहे ती आहे NTSE, जी की विद्यार्थी 10th मध्ये देतात. आता 10th मध्ये जी NTSE एक्झाम आहे याचे पण 2 पेपर असतात, एक मॅट आणि एक सॅट. सॅट मध्ये काय असतं की त्यांचा 10वीच्या अभ्यासक्रमामधला मॅथ्स पण असतं, सायन्स पण असतं आणि सोशल स्टडीज असतं. पण मॅट मध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्याला आपण मराठीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी किंवा त्या पेपरला इंटेलिजंट टेस्ट असंही म्हणू शकतो. मग या नॅशनल लेवलच्या एक्झाम, या नॅशनल NTSEच्या मॅटची तयारी जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी 5th ला स्कॉलरशिपची एक्झाम देतात, जसं आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिपची एक्झाम कंडक्ट करतं, एक 5th ला आणि एक 8th ला, तर विद्यार्थ्यांनी ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी. त्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये देखील मेंटल ॲबिलिटी, पण आपण त्याला नाव आपल्या इथे बुद्धिमत्ता चाचणी किंवा इंटेलिजंट टेस्ट दिलेलं आहे आणि NTSE मध्ये त्याच पेपरला मेंटल ॲबिलिटी टेस्ट नाव दिले, नावं फक्त बदललेली आहेत. मग यांची तयारी 5वीलाच होऊन जाते चांगली बुद्धिमत्ता चाचणीची, परत 8वी मध्ये होते. परत विद्यार्थ्यांनी सायन्स चांगलं होण्यासाठी 6 ला आणि 8 ला होमी बाबाच्या एक्झाम द्याव्या. कदाचित तुमचे मुलांनी बरेचदा स्कूलमध्ये एक नोटीस दिली की ज्यांना ऑलिम्पियाड एक्झाम द्यायची त्यांनी फॉर्म भरायची, ही डेट आहे. तुम्ही पण भरले असतील, पुस्तकही घेतले असतील. पण कोणते विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतात की जे तयारी करतात? बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात, असे पैकी चांगली तयारी करणारे विद्यार्थी किती असतात? 20%. 80% हे विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात, पुस्तक आणतात, परीक्षा आली की 8-10 दिवस आधी बघायला सुरुवात करतात. असं एव्हरी डे त्याच्यावर प्रॅक्टिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सॉल्व्ह करत नाही. मग कदाचित त्यांची एक्झाम क्रॅक करण्याची तेवढीच पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. मग बरेचसे विद्यार्थी स्पेशल कोचिंग घेऊन, पेपर सॉल्व्ह करून, चांगली तयारी करून, फुल कॉन्फिडन्सने जाऊन पेपर देतात आणि त्यांना सक्सेस मिळतं. म्हणून कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर्म भरण्यापुरती नसावी, तर त्याची पूर्ण तयारी चांगली करून घ्यावी. आता फाउंडेशन खऱ्या अर्थाने काही 7वी पासूनच होतं का हो? फाउंडेशन हे पहिली शाळेत गेलं म्हणजे एज्युकेशन सुरू झालं, एज्युकेशन सुरू झालं म्हणजेच तुम्हाला तिथून तुमचं फाउंडेशन सुरू झालं. मग 1st स्टँडर्ड पासूनच आपण का म्हणून तयारी करावी नाही? मग ज्या ऑलिम्पियाड एक्झाम्स असतील किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्या वर्गाच्या त्या दिल्याच पाहिजे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑलिम्पियाडला तेवढं चांगल्या नसतात असं नाही, जेवढं स्कॉलरशिपचं इम्पॉर्टन्स आहे तेवढं याचं नसलं जरी पण आपली तर तयारी होते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेस करण्याची. मुलांचाही कॉन्फिडन्स असतो की मला गोल्ड मेडल मिळालं, मला यावेळेस सिल्वर मिळालं, पुढच्या वर्षी गोल्ड मिळालं पाहिजे, माझा स्टेट रँक हा आहे, पुढच्या वर्षी माझा मी इंटरनॅशनल रँकिंग पण चांगली आली पाहिजे, नॅशनल रँकिंग पण चांगली आली पाहिजे. मग हे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या पाहिजे. 5th स्कॉलरशिप एक्झाम तर खूप सिरियसली दिली पाहिजे. नंतर 6th ला होमी बाबा सारखे एक्झाम द्यायचे जे की तुमच्या बायोडाटा स्ट्रॉंग करतात पुढे चालून. 8th ला स्कॉलरशिप द्या, 9th ला होमी बाबा द्या, 10th ला तर NTSE द्याच आणि खूप सिरियसली द्या. NTSE ही नॅशनल लेवलची पास हो न हो, पण NTSEची एक्झाम दिल्यामुळे होईल काय की यांना पेपर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ज्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक म्हणजे ॲक्युरेसी आणि एक म्हणजे टाइम मॅनेजमेंट, तर या गोष्टी त्यांना अनुभवातून इम्प्रूव्ह होतात. मग NTSE मध्ये जर त्यांना कळून चुकतं की आपल्या जास्त रिव्हिजन झाल्या, जास्त प्रॅक्टिस झाल्यामुळे आपण खूप स्पीडने आणि खूप ॲक्युरेट आन्सर देऊ शकलो,
तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवातून कळतात. मग 11-12 मध्ये त्यांना या गोष्टी नंतर माहिती होऊन आणि नंतर त्यात इम्प्रूव्ह करण्यापेक्षा आधीच जर माहिती झाल्या, फर्स्ट स्टँडर्ड पासूनच त्यांना कॉम्पिटिटिव्ह मध्ये ठेवलं, तर त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यासाठी कशी स्पीड असावी लागते, कशा पद्धतीची ॲक्युरेसी असावी हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. आपल्या जर अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगाल. त्याच्यावर आपण अजून एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. अजून बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत की ज्या तुम्ही हायस्कूल लेवलपर्यंत देऊ शकता. त्यात MTSC पण आहे, ज्या की 8-9th वगैरे तुम्ही देऊ शकता. याच्याबद्दल आपण परत सविस्तर चर्चा करू. प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल मी माहिती देईल जर तशी तुमची आवश्यकता असेल तर यांनी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेलच. आणि यांचं देखील चॅनल आहे मॅथ्स बाय समित देशमुख. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या फर्स्ट कमेंट सेक्शन मध्ये देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईल. तुम्ही तिथून त्या चॅनलवरती जाऊ शकता. तर तिथे तुम्हाला 11वी-12वीचं मॅथमॅटिक्सचं पूर्ण जे एज्युकेशन आहे ते बघायला मिळेल. आणि ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि ज्या काही रिक्वेस्ट आहेत त्या तुम्ही सरांच्या चॅनलवर करू शकता. त्यामुळे सर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स देतील आणि तिथून तुम्हाला चांगलं शिकायला पण मिळेल. सो फ्रेंड्स, तुमच्या काही शंका असतील अजून फाउंडेशन क्लास बद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. आम्ही नक्कीच पुढील विषयावरती व्हिडिओ घेऊन येऊ लवकरच. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि व्हिडिओला लाईक करा जर आवडला तर. चला, आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.